हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा चॅप्टर नंबर 5 दॅट इज फूड सेफ्टीची एक्सरसाइज. आपण पूर्ण लेसन बघितलं आहे ऑलरेडी. त्याच्या लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. सो आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 5 फूड सेफ्टीचा एक्सरसाइज. ओके, सो लेट स्टार्ट. स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल, चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुमच्यापर्यंत पोहोचेल. नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा. सो लेट स्टार्ट टुडेज लेक्चर. सर बघा, ते क्वेश्चन 1 दिलेलं आहे आपल्याला. कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स बाय युजिंग द करेक्ट ऑप्शन फ्रॉम दस गिवन बिलो. आपल्याला बघा इथं काही ऑप्शन दिलेले आहेत. बघितलं काही ऑप्शन दिले आपल्याला, त्यांचा यूज करून आपल्याला फिलिंग द ब्लँक्स कंप्लीट करायचे आहे. रिकाम्या जागा दिलेल्या आपल्याला तर कंप्लीट करायचे. ओके, तर बघू आपण आता. फर्स्ट काय बघा, ड्राईंग द फूड ग्रेन्स फ्रॉम द फार्म्स अंडर द हॉट सन इज कॉल्ड. बघा, तर धान्याला उन्हामध्ये वाळवतो आपण, त्या क्रियेला काय म्हणतात? सर पण दिलं आहे आपल्याला, तर त्याला म्हणतात डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजेच काय, निर्जनीकरण म्हणतो आपण मराठीमध्ये. आपण जे गहू वगैरे आणतो ते आपण उन्हात ठेवतो वर. का बरं ठेवतो? त्याच्यातला जो ओलसरपणा असतो ना तो निघून जातो. धान्यामध्ये जो ओलसरपणा असतो तो निघून जातो आणि त्यामुळे जे धान्याचं आयुष्य वाढतं, म्हणजे जास्त काळ टिकतं. त्यानंतर सेकंड बघा, मटेरियल लाईक मिल्क आर इन्स्टंटली कूल्ड आफ्टर हिटिंग अप टू सर्टन हाय टेम्परेचर. दिस मेथड ऑफ फूड प्रिझर्वेशन इज कॉल्ड. बघा, आपण दूध आणतो, दूध गरम करतो आणि लगेच थंड करतो, क्विकली आपण त्याला कूल करतो. तर त्या मेथडला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात पाश्चरायझेशन. पाश्चरायझेशन म्हणजेच काय, पाश्चरीकरण म्हणतं मराठीमध्ये. याचा शोध कोणी लावला आहे? तर याचा शोध लावला आहे लुईस पाश्चर. आपण बघितलं आहे मागे. त्याला काय म्हणतात? पाश्चरायझेशन. ओके, देन सी, साल्ट इज डायजेस्ट टाईप ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह. मीठ हे कोणतं फूड प्रिझर्वेटिव्ह आहे? तर ते कोणतं आहे? ते नैसर्गिक. आपल्याला ते नैसर्गिक आहे. आपण मीठ आपण स्वतः मानवनिर्मित नाही आहे, आपण स्वतः नाही तयार करत नाही मीठ. आपल्याला ते समुद्रातून निसर्गनिर्मित आहे, ते आपल्याला मिळतं. ओके, देन डी, विनेगर इज द डायजेस्ट टाईप ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह. विनेगर कसा फूड प्रिझर्वेटिव्ह आहे? तर दॅट इज अ केमिकल. एक केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहे विनेगर. ओके, तर बघा, आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. सो बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड. तुमच्या शब्दात तुम्हाला उत्तर लिहायची आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, हाऊ इज मिल्क पाश्चराइज. दूध पाश्चरीकरण कसं करतात? मिल्क पाश्चराइज कसं करतात ते आपल्याला विचारले, त्याची मेथड. तर बघा, त्याचा आन्सर काय आहे, मिल्क इज पाश्चराइज इन ऑर्डर टू किल एनी काइंड ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन इट. तर बघा, आता मिल्क का बरं पाश्चराइज करतो आपण? पाश्चराइज म्हणजे दूध तपवणे आपण म्हणतो त्याला मराठीत. तर का करतो आपण? तर त्याच्यामधले जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ना, जे त्रासदायक सूक्ष्मजीव असतात, त्यांना आपण किल करतो. म्हणजे किल करणं म्हणजे मारणे, नष्ट करणे. दूध गरम केल्याने त्यांचं काय होतं, ते त्याच्यातले दुधातले जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, त्रासदायक सूक्ष्मदर्शक असतात, त्यांना आपण किल करतो, मारतो. देन अँड टू इन्क्रीज इट जेल शेल्फ लाईफ. आणि त्यामुळे काय होतं, दुधाचं लाईफ वाढतं, दूध जास्त काळ टिकतं. पाश्चरायझेशन इज अ प्रोसेस इन विच द मिल्क हिटेड टू द सर्टन टेम्परेचर फॉर फिक्स पिरियड ऑफ द टाईम अँड देन इज क्विकली कूल. आपण काय करतो आहे पाश्चरायझेशन प्रोसेसमध्ये? तर बघा, मिल्क जी आहे ते हीट करतो आधी, तर सर्टन टेम्परेचरवर काही विशिष्ट तापमानावर आपण ते दूध गरम करतो, काही फिक्स पिरियडसाठी. काहीतरी योग्य काळ असतो, त्याचा ठरलेला काळ असतो त्या वेळेत. आणि क्विकली कूल, ते झाल्यावर आपण लवकरच थंड करतो ते. आधी दूध गरम करायचं, मग लगेच थंड करायचं त्याला. फॉर एक्झाम्पल, इट मे हिटेड ॲट 80 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट. 15 मिनटासाठी आपण 80 डिग्री सेल्सिअसवर आपण दूध तापवतो. अँड देन इमिडिएटली कूल, आणि थोड्या वेळानंतर लगेच गरम झाल्यावर इमिडिएटली लवकरच ते आपल्याला थंड करावं लागतं. दिस हेल्प टू किल एनी काइंड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम विच प्रेझेंट इन मिल्क. ही मेथड कशाला हेल्प करते आपल्याला? दुधामध्ये जे सूक्ष्मजीव प्रेझेंट असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, त्यांना किल करण्यासाठी. ओके, बघू आता आपण नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता इथे बी, वाय शुड वी नॉट कन्झ्युम अडल्टरंट फूड मटेरियल. तर आपण जे अडल्टरंट फूड मटेरियल्स आहेत ते का खरेदी करू नये असं आपल्याला विचारलं आहे. अडल्टरंट म्हणजे काय?
अडल्टरनचं मिनिंग सांगितलं होतं मी तुम्हाला मागे. अडल्टरन म्हणजे भेसळयुक्त. तुम्हाला असे काही नवीन वर्ड्स आले तर तुमच्या बुकमध्ये, टेक्स्ट बुकमध्ये लिहून घेत चला. ओके. तर बघा, वाय शुड वी नॉट कन्झ्युम द अडल्टरंट फूड मटेरियल. आपण भेसळयुक्त फूड मटेरियल का विकत घेत नाही, का परचेस करत नाही? बघा, त्याचा आन्सर दिला आपल्याला. The process of substances or concealing the quality of food, adding harmful or poisonous substance to food, and misbranding or giving false label to food is known. Okay. तर बघा, इथं काय म्हटलं आपल्याला, जे फूड्स असतात काही काही त्याच्यामध्ये हार्मफुल केमिकल्स किंवा पॉयझन्स ॲड करतात आणि मिसब्रँडिंग, त्याचं ब्रँड म्हणजे सेम ब्रँडचा दुसरा पदार्थ बनवतात कोणी कोणी. आता फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही मॅगी खात असाल, आता मॅगीसारखंच दिसणारं तुम्हाला दुसरं मार्केटमध्ये पॉकेट भेटत असेल, त्याच्यामुळे आपलं कन्फ्युजन देखील होतं, ही मॅगी का ती मॅगी. पण दोघांची टेस्ट देखील सेम असते, बट ती जी नकली मॅगी असते ती हार्मफुल असते. और गिविंग फॉल्स लेबल, ते काय करतात, फॉल्स लेबल देखील लावतात. देन ॲज फूड अडल्टरंट, द अडल्टरंट विच आर ॲडेड टू फूड प्रोडक्ट हॅव अ हार्मफुल इफेक्ट ऑन बॉडीज. फॉर एक्झाम्पल, तर हे जे अडल्टरंट असतात ना, भेसळयुक्त पदार्थ, त्यांचे जे तसे प्रोडक्ट आपल्या बॉडीला खूप हार्मफुल असतात, खूप त्रासदायक असतात ते आपल्या शरीरासाठी. फॉर एक्झाम्पल बघा, इथे दिलेले, तुम्ही तुमच्या नोट्समध्ये किंवा एक्झाममध्ये फक्त एवढं देखील लिहिलं तरी चालेल. बघा, इथून तर एवढं पण लिहिलं तरी चालेल तुम्ही. ओके. तर बघा, ते व्हेजिटेबल ऑइल इज अडल्टरेट विथ द चीपर अँड नॉन एडिबल ऑइल सच ॲज अजिन. ओके. The vegetable oil is adulterated with the cheaper and non-agable oil such as arginum oil which cause dropsy. बघा, आपण खूप वेळा बघतो तेलामध्ये देखील भेसळ झालेली असते. तर काय करतात बघा, आपण जे खाद्यपदार्थ, खाद्यतेल वापरतो, सोयाबीन तेल, शेंगदाण्याचं तेल किंवा इतर तेल वापरत असाल, तर त्याच्यामध्ये काय करतात, चिपर सबस्टन्सेस ॲड करतात. तर चिपर सबस्टन्सेस म्हणजे काय, हलक्या दर्जाचे पदार्थ म्हणतो आपण त्यांना. नॉन एडिबल ऑइल्स, त्याचं मिनिंग काय होतं, नॉन एडिबल ऑइल्स म्हणजे खाण्यायोग्य नसतं ते ऑइल, ते अखाद्य तेल त्याच्यात मिक्स करतात. ओके. त्याचं काय नाव आहे मग, अर्जिनम म्हणतात त्या ऑइलला. हे जे ऑइल आहे ते त्यात ॲड करतात तेलामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला ड्रॉप्सी नावाचा आजार देखील होऊ शकतो. ऑइल विच कॉज ड्रॉप्सी, हे जे अर्जिनम ऑइल आहे ना, ते आपल्याला ड्रॉप्सी नावाच्या विकाराला देखील सामना करावा लागू शकतो. विच इन टर्न्स लीड टू रिनेल अँड कार्डॅक फेल्युअर. त्याच्यामुळे काय होतं, आपलं कार्डॅक फेल्युअर जे असतं ते हे होतं. कार्डॅक म्हणजेच काय, तर हृदयविकार म्हणतो आपण. कार्डॅक फेल्युअर म्हणजेच हृदयविकार म्हणतो. हृदयाचे आजार आपल्याला होऊ शकतात. देन पर्ल्स आर मिक्स विथ केसरी डाल और विथ मिथॅनिल येलो टू इम्प्रूव्ह देअर कलर. तर बघा, आपले डाळ असते, डाळीमध्ये काय करतात, मिथॅनिल येलो नावाचा एक सबस्टन्स आहे तो ॲड करतात. का बरं ॲड करतात, तर त्याचा कलर इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे म्हणून. ती डाळ एकदम पिवळसर दिसली पाहिजे म्हणून त्याच्यात तो कलर ॲड करतात. विच कॅन कॉज अ कार्सिनोजेनिक डिसऑर्डर. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला कार्सिनोजेनिक डिसऑर्डर होऊ शकतात. ओके. अँड इट कॅन इफेक्ट नर्वस सिस्टीम, ते आपल्या नर्वस सिस्टीमला इफेक्ट करतात. मज्जासंस्थाला ते आपल्याला हार्मफुल आहे. ओके. We should be very careful in buying our food product. Should be aware of our rights and action which can be taken against people who can involve in this crime. जे पण असं अडल्ट्रेशन करत असतील, अन्न भेसळ करत असतील, त्यांच्याशी आपण ॲक्शन घेतली पाहिजे, काहीतरी त्यांच्यावर केस वगैरे केला पाहिजे. तो एक क्राईम आहे. अडल्ट्रेशन म्हणजे अन्न भेसळ करणे हा एक क्राईम आहे, गुन्हा आहे. ओके. सो बघा, आता नेक्स्ट सी, व्हॉट प्रिकॉशन डू युअर पॅरेंट टेक टू कीप फूडस्टफ सेफ. तुमचे पालक अन्नाची सुरक्षा व्हावी म्हणून काय काळजी घेतात. ओके. ते विचारलं आपल्याला. तुम्ही कोणकोणत्या पद्धती वापरतात तुमच्या घरात ते पण विचारलं आहे, आपण बघू आता. सो बघा, प्रिकॉशन्स विच आर टेकन टू प्रिझर्व फूड. हे काही प्रिकॉशन्स दिले आपल्याला, ते आपण यूज करतो. असं म्हटलं आहे, स्टोरिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल इन प्रॉपर स्टोरेज. फॉर एक्झाम्पल, फ्रूट लाईक बनानाज आर नॉट स्टोर इन रेफ्रिजरेटर. तर बघा, व्हेजिटेबल असतात, फ्रूट्स असतात, त्यांचं आपण प्रॉपर स्टोरेज करायला पाहिजे, व्यवस्थित योग्य ठिकाणी स्टोरेज केलेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, फ्रूट्स लाईक बनानाज आर नॉट स्टोर इन रेफ्रिजरेटर. जे केळ्यासारखे फळं असतात ना, त्यांना आपण फ्रीजमध्ये ठेवायला नाही पाहिजे. बट व्हाईल फ्रूट लाईक मँगोज रिक्वायर रेफ्रिजरेटर. पण मँगोला आपण फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे. ओके.
Then second, storing grains, dals etc. in dry condition and airproof containers. तर जे डाळ वगैरे असतात किंवा ग्रेन्स म्हणजेच धान्य असतात ते आपल्याला व्यवस्थित कोरड्या जागी ठेवायला पाहिजे आणि एअरप्रूफ कंटेनर म्हणजे काय, हवाबंद डब्यात ते ठेवायला पाहिजे आपल्याला. अँड मेकिंग पिकल्स अँड जाम्स टू इन्क्रीज देअर शेल्फ लाईफ. आपल्या घरात सपोज आंबे वगैरे पडलेले असतील, कैरा असतील, तर ते वाया जाऊ नये आपण काय करायला पाहिजे, त्याचं पिकल म्हणजेच लोणचं किंवा जाम आपण बनवून ठेवलं पाहिजे, कारण ते जास्त वेळ काळ टिकतात. ओके, सो नाव नेक्स्ट. तर बघा नेक्स्ट काय आता, हाऊ डज फूड स्पॉईल ऑकर. फूड स्पॉईल कसं होतं, म्हणजेच अन्न खराब कसं होतं हे विचारलं आपल्याला. विच आर दी व्हेरियस फॅक्टर्स स्पॉइलिंग द फूड. आणि कोणकोणते वेगवेगळे फॅक्टर आहेत की ते फूड स्पॉईल करतात. ओके, बघू आता आपण. तर बघा एकही दिले आपल्याला, आपण बघू हे जे फॅक्टर्स हे बघा इथे दिले आपल्याला. फूड कॅन बी कॉज बाय द व्हेरियस फॅक्टर. ओके, तुम्ही त्याचे आन्सर इथून देखील लिहिलं तरी चालेल, हे वरचं नाही पण लिहिलं तरी चालेल. मायक्रो ऑर्गॅनिझम. बघा आता मायक्रो ऑर्गॅनिझम बघू आपण. सो ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया, फंगाय एक्सेट्रा कॅन लीड टू द स्पॉइलेज ऑफ फूड. तर बघा आता मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये काय होतं, जे सूक्ष्मजीव असतात त्यांच्यामुळे काय होतं, ग्रोथ ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया, फंगाय एक्सेट्रा कॅन लीड टू दी स्पॉईल फूड. जे सूक्ष्मदर्शक असतात, सूक्ष्मजीव असतात ते काय म्हणजे बॅक्टेरिया किंवा फंगायसारखे जीवाणू किंवा आपल्या बुरशीसारखे ते फूड स्पॉईल करतात, अन्न खराब करतात. ॲक्शन ऑफ एन्झाईम. देन ॲक्शन ऑफ एन्झाईम. Enzyme which are inherent part of plant and animal tissue begin the discomposition process after the death of plant or animal. एन्झाईम्स काय करतात, प्लांट्स किंवा ॲनिमल त्यांची डेथ झाली की त्याच्यावर ते प्रक्रिया करतात एन्झाईम्स. फॉर एक्झाम्पल बनाना स्टार्टर रिपेन अँड देन स्पॉईल इज नॉट कन्झ्युम ऑन टाईम. ओके, त्याच्या वेळेला ते कन्झ्युम होत नाही. देन इन्फेक्टेशन बाय दी इन्सेक्ट. कीटकांद्वारे कसं अन्न खराब होतं आपण हे बघू आता. तर बघा इन्सेक्ट लाईक कॉक्रोचेस मे इफेक्ट द फूड स्टफ्स अँड मेक थेम अनसुटेबल फॉर द कन्झम्पशन. तर बघा आपल्या घरात खूप सारे कॉक्रोचेस असतात, ते लाल वगैरे, ते कॉक्रोच काय करतात, ते देखील फूड स्पॉईल करतात, अन्न खराब करतात. इज अ पॉसिबिलिटी ऑफ ट्रान्स्क्रिप्शन ऑफ द पॅथोजन्स फ्रॉम द इन्सेक्ट. ते जे कॉक्रोचसारखे इन्सेक्ट असतात, किडे असतात, त्यांच्यामधून पॅथोजन्स ते रिलीज करतात, त्याच्यामुळे आपल्याला डिसीज होऊ शकतो, आजार होऊ शकतो. देन रॉंग हँडलिंग ऑफ द प्रोडक्ट मे ऑल्सो रिझल्ट इन द स्पॉइलेज ऑफ फूड स्टफ. एखाद्या पदार्थाची योग्य हाताळणी केली नाही तर तरी देखील ते अन्न खराब होतं. देन ओव्हरकुक इज द अनादर सच रिझन ऑफ फूड स्पॉइलेज. ओके, आपण जास्त प्रमाणात अन्न शिजवलं तेव्हा देखील फूड स्पॉइलेज होतं, अन्न खराब होतं किंवा अन्नाची नासाडी देखील होते. ओके, देन नेक्स्ट बघा, विच मेथड ऑफ फूड प्रिझर्वेशन वुड यू सी. फूड प्रिझर्वेशनच्या तुम्ही कोणकोणत्या मेथड्स, कोणकोणत्या पद्धती तुम्ही बघतात. ओके, तर बघा आता, द फॉलोइंग मेथड्स ऑफ द फूड प्रिझर्वेशन्स कॅन बी यूज. हे खालील पद्धती आपण यूज करतो. तर बघा आता फर्स्ट आहे प्रिझर्वेशन बाय दी कॉमन सॉल्ट. आपण कॉमन सॉल्ट त्याचं प्रिझर्वेशन कसं करू शकतो, त्याचा योग्य वापर कसा करू शकतो आपण हे बघू. कॉमन सॉल्ट इज युजली यूज टू प्रिझर्व मीट अँड फिशेस. इट चेक्स द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया इन दिस फूड्स. तर बघा आपण जे फिश वगैरे असतो किंवा मासे म्हणतो आपण, ते जास्त काळ टिकावे किंवा त्याच्यावर बॅक्टेरिया येऊ नये, बॅक्टेरियांची वाढ होऊ नये म्हणून आपण काय करतो, त्याच्यावर मीठ लावून ठेवतो, जेणेकरून त्याच्यावर जे बॅक्टेरिया त्यांची ग्रोथ होणार नाही. इट ऑल्सो यूज टू प्रिझर्व आमला, रॉ मँगोज अँड टॅमरिंड. ते आपण त्याच्यात पण यूज करतो. आणि सोबत आवळा, रॉ मँगो म्हणजे कच्चे आंबे, आणि टॅमरिंड म्हणजे चिंच, त्याच्यावर आपण मीठ लावून ठेवतो. आणि देन नेक्स्ट आहे प्रिझर्वेशन बाय शुगर. शुगरचं आपण कसं प्रिझर्वेशन करतो ते बघू. शुगर इज युजली यूज टू प्रिझर्व जॅम्स, जेलीज अँड सॉसेज. तर बघा आता काय इथं आपण जे शुगर आहे ते मोस्टली कशात टाकतो, जॅम्स असतात, जेली असतात, ते मोस्टली स्वीट असतात, खूप स्वीट असतात ते टेस्टला, अँड सॉसेस. ओके, देन शुगर प्रिव्हेंट स्पॉइलिंग ऑफ फूड बाय द रिड्युसिंग द मॉइश्चर कंटेंट ऑफ द फूड. शुगर काय करते, त्या पदार्थामधले जो ओलसरपणा आहे ना तो कमी करते, त्याच्यामुळे ते फूड जास्त काळ टिकतं. विच इनिबेट द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया इन इट. त्याच्यामुळे काय होतं, त्या पदार्थामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ होत नाही, जीवाणू वाढत नाही. देन नेक्स्ट प्रिझर्वेशन बाय दी ऑइल अँड विनेगर. आता ऑइल आणि विनेगरचं प्रिझर्वेशन बघू आपण. ऑइल अँड विनेगर आर यूज प्रिझर्व व्हेजिटेबल, फ्रूट्स, फिश अँड मीट.
ऑइल आणि विनेगरचा यूज कशात करतो आपण? मोस्टली जे पालेभाज्या असतात, व्हेजिटेबल्स असतात, फळं असतात, फ्रूट्स, फिश असतात किंवा मांस वगैरे असतं त्याच्यासाठी आपण यूज करतो. दे प्रिव्हेंट फूड फ्रॉम द गेटिंग स्पॉइल ॲज द मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन नॉट ग्रो इन अ सच इन्व्हायरमेंटल. ओके, सच इन्व्हायरमेंट. बघू आता आपण नेक्स्ट क्वेश्चन. ओके, तर बघा आता आपण बघू क्वेश्चन नंबर 3. दॅट इज व्हॉट शॉल वी डू, म्हणजेच काय आपण काय करू शकतो त्यावर. बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. देअर आर अ वेंडर सेलिंग अनकवर स्वीट मीट्स इन द ओपन प्लेस इन द मार्केट. तर बघा काही मिठाईवाला एक मिठाई विकतोय ओपन प्लेसवर, उघड्यावर. ती त्याने कव्हरने केली, झाकलेली नाही, कशाने, बांधणे, कपड्याने म्हणा, कशाने तरी. त्यावेळी तुम्ही काय कराल? तर बघा त्याचा आन्सर आहे वी शुड नॉट ईट फूड फ्रॉम द वेंडर्स हू सेल अनकवर फूड. तर बघा तो व्यक्ती जो आपण उघड्यावर अन्न विकतोय ना, त्याच्याकडनं आपण ते विकत नाही घेणार आणि ते अन्न आपण खाणार देखील नाही. वी शूड ट्राय टू टॉक हिम अँड कन्व्हिन्स हिम टू कीप हिज फूड कवर वाईल सेलिंग. आपण त्याला कन्व्हिन्स करू, म्हणजे त्याला आपण विनंती करू किंवा आपण त्याला समजवू की हे असं अन्न उघड्यावर नको ठेवू, त्याला झाकून वगैरे ठेवू. Also, we should tell him importance of clean and healthy food and how this habit can help him to gain profit for his business. आणि आपण त्याला समजवू देखील आणि त्याचे काय सांगू आपण त्याला, इम्पॉर्टन्स सांगू की क्लीन आणि हेल्दी फूडची इम्पॉर्टन्स सांगू आपण त्याला की स्वच्छता जर तू ठेवली त्याच्यामुळे हेल्दी फूड जर तू सेल केलं तुझ्याकडे ग्राहक देखील जास्त येतील. त्या ग्राहकांच्या संख्येमुळे तुला बेनिफिट पण जास्त होईल, प्रॉफिट जास्त होईल. ओके, देन सेकंड बघा. अ पाणीपुरीवाला इज सर्विंग अ पाणीपुरी विथ डर्टी हँड्स. बघा आता पाणीपुरीवाला आहे तो घाणेरड्या हाताने आपल्याला पाणीपुरी सर्व करत असेल तर त्यावेळी तुम्ही काय कराल? इफ अ पाणीपुरीवाला इज सर्विंग द पाणीपुरी विथ डर्टी हँड्स देन वी शुड नॉट कन्झ्युम. जर पाणीपुरीवाला त्याच्या घाणेरड्या हाताने पाणीपुरी सर्व करत असेल, आपल्याला देत असेल, तर त्याच्याकडून आपण ती विकत नाही घेणार. वी शुड इन्स्टिट हिम टू वॉश हिज हँड अँड वेअर ग्लोव्ज वाईल सर्विंग. आपण त्याला सांगू की तुझ्या हात आधी स्वच्छ धू आणि हँडग्लोव्ज घाल, हातामध्ये हँडग्लोव्ज घाल, तेव्हाच तू सर्व कर, असं आपण त्याला सांगू. त्यानंतरच तू पाणीपुरी सर्व कर असं आपण त्याला संदेश देऊ. देन सी बघा. वी हॅव परचेस अ लार्ज क्वांटिटी ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. आपण आपल्या घरात जास्त क्वांटिटीमध्ये, जास्त प्रमाणामध्ये फ्रूट्स आणि व्हेजिटेबल भरले किंवा विकत घेतले तर काय होईल त्याचं, त्यावर तुम्ही काय उपाय करसाल? इफ वी हॅव परचेस लार्ज अमाऊंट ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स देन वी नीड टू स्टोअर देम प्रॉपरली. आपण त्याचं स्टोरेज प्रॉपरली करू, व्यवस्थित त्याला योग्य ठिकाणी साठवू. सम ऑफ फ्रूट्स कॅन बी यूज टू मेक ज्यूस, जाम्स अँड जेलीज. काही जे फळं आहेत ना त्याचं आपण जाम्स बनवू, जेलीज बनवू किंवा ज्यूस बनवू. फॉर एक्झाम्पल ॲपल पडलेले असेल आपल्या घरात तर ॲपल खराब होऊ नये म्हणून आपण त्यात ज्यूस करू. ओके, विच कुड इन्क्रीज देअर शेल्फ लाईफ. त्यामुळे काय होईल, त्याची लाईफ वाढेल, म्हणजेच ते जास्त काळ टिकेल तो पदार्थ. अँड ऑल्सो मेक टू इझी स्टोअर फूड. आणि ते आपल्याला साठवण्याला देखील इझी होईल. व्हेजिटेबल, आता बघा आपण फ्रूट्स बघितले, आता बघू व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स कॅन बी कट अँड स्टोअर इन द डीप फ्रीज. व्हेजिटेबल आपण आधी कट करून घेऊ आणि डीप फ्रीजमध्ये ठेवून देऊ, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून देऊ. अँड देन यूज ॲज द वेन रिक्वायर. आणि आपल्या गरजेप्रमाणे त्याला वापरू. सम व्हेजिटेबल कॅन ऑल्सो बी यूज इन मेकिंग पिकल्स. काही भाजीपाला आपण पिकल बनवण्यासाठी देखील यूज करू शकतो. पिकल म्हणजेच लोणचं. ओके, बघा आता लिंबू असेल, सपोज लिंबाचं आपण लोणचं करतो, त्यानुसार इतरही भाज्यांचं आपण लोणचं करू शकतो. देन बघा डी. वी नीड टू प्रोटेक्ट फूडस्टफ्स फ्रॉम द पेस्ट लाईक्स रॅट्स, कॉक्रोचेस, वॉल लिझार्ड एक्सेट्रा. आपण आपल्या अन्नाचं संरक्षण कसं करू शकतो? उंदरापासून, कॉक्रोचेस तर आपले झुरळ असतात त्यांच्यापासून किंवा पालींपासून. ओके, तर बघा फूडस्टफ्स कॅन प्रोटेक्टेड फ्रॉम रॅट्स, कॉक्रोच एक्सेट्रा बाय स्टोरिंग देम प्रॉपर कंडिशन अँड प्रॉपर एरियाज. तर कॉक्रोचेस असतात, झुरळ किंवा उंदीर, घुशी किंवा आपण पाल म्हणतो, त्यांच्यापासून आपण अन्नाची सुरक्षा कशी कराल? तर त्याचे जे आपलं जे अन्न आहे ना ते योग्य ठिकाणी साठवू आपण आणि प्रॉपर एरिया म्हणजे सुरक्षित आणि स्वच्छ ठिकाणी ते ठेवू. दे शुड बी स्टोअर इन एअर टाईट कंटेनर. ते हवाबंद डब्यामध्ये ठेवू. अँड अवे फ्रॉम द डॅम्प प्लेसेस विच आर द ब्रीडिंग प्लेसेस फॉर द ऑर्गॅनिझम. आणि दमट जागेत आपण ठेवणार नाही, त्याला कोरड्या जागेत ठेवू.
डॅम्प प्लेस म्हणजे दमट जागेत आपण न ठेवता एक कोरड्या सुरक्षित जागी ठेवल्याने तिथे ते कॉक्रोचेस वगैरे होणार नाही. त्यामुळे काय होईल, ब्रीडिंग प्लेस फॉर दिस ऑर्गॅनिझम. डॅम्प प्लेस म्हणजे त्या ऑर्गॅनिझम्स म्हणजे त्या जुरड वगैरे त्यांच्यासाठी काय आहे, तिथे त्यांची वाढ होते दमट जागेमध्ये. ओके, तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. मग आता क्वेश्चन नंबर 4, फाइंड ऑड मॅन आउट. म्हणजे गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर बघू आपण. बघा इथे आपल्याला ABCD असे 4 दिले, आपल्याला त्याचे आन्सर लिहायचं. बघा व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतो कारण एक्सरसाइज खूप मोठी आहे. ओके, त्यामुळे मग व्हिडिओ मोठा होऊ शकतो थोडा. बघा आता फर्स्ट साल्ट, विनेगर, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झॉइड हे आपल्याला दिले, त्याचे आन्सर खाली आहेत आपल्याला दिले, ते बघू आपण. देन बघा लाखी डाल, ब्रिक्स, डस्ट, मिथॅनिल येलो, टर्मरिक पावडर. अँड थर्ड इज बनाना, ॲपल, गवा, आल्मंड. अँड D इज स्टोरिंग, फ्रीजिंग, स्टेलिंग अँड ड्राईंग. बघा आता त्याचे आन्सर्स बघू आपण. तर बघा फर्स्ट आन्सर काय आहे त्याचं, सॉल्ट, विनेगर, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झॉइड. त्याचा आन्सर आहे सॉल्ट. त्याचा आन्सर आहे सॉल्ट. का सॉल्ट? का सॉल्ट हे जे नॅचरल आहे, नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे. सॉल्ट जे असतं ते नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे. दॅट इज अ नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. अँड देन बाकीचे जे आहेत, सपोज हे विनेगर, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झॉइड हे कसे केमिकल प्रिझर्वेटिव्हज आहे आणि सॉल्ट हे एक नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे. त्यामुळे सॉल्ट हे ऑड मॅन आउटमधील त्याचा आन्सर सॉल्ट आहे. ओके, देन सेकंड लाखी डाळ, ब्रिक, डस्ट, मिथॅनिल येलो अँड टर्मरिक पावडर. बघा त्याचा आन्सर काय आहे, टर्मरिक पावडर. का जे मिथॅनिल येलो आहे किंवा ब्रिक डस्ट आहे, लाखी डाळ आहे, ही अडल्टरंट आहे, ते बेसळ करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ आहेत. पण टर्मरिक पावडर हे जे एक स्पायसी म्हणजे मसाल्याचा पदार्थ आहे तो, त्यामुळे टर्मरिक पावडर दॅट इज युअर आन्सर. ओके, देन सी बनाना, ॲपल, गवा अँड आल्मंड. बघा आता आल्मंड म्हणजे काय, आल्मंड म्हणजेच मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला बदाम. अँड देन बनाना, ॲपल, गवा हे काय आहे, फ्रूट्स आहे. तिन्ही जे फ्रूट्स आहे आणि हा एक काय सुकामेवा म्हणतो आपण त्याला, ड्रायफ्रूट आहे. सो देअर आन्सर विल बी आल्मंड म्हणजेच बदाम. का बरं, तर इज द ऑड आवर बिकॉज इट इज अ ड्राय फ्रूट वेअर द रेट ऑफ दी 3 आर फ्रेश फ्रूट. हे बाकीचे कसे आपलं फ्रेश फ्रूट्स आहे आणि हे जे आहे ड्राय फ्रूट आहे. ओके, देन बघा D स्टोरिंग, फ्रीजिंग, स्टेलिंग अँड ड्राईंग. तर त्याच्यातला आन्सर आहे स्टेलिंग. स्टेलिंग म्हणजेच काय, स्टेलिंग म्हणजे आपण वॉटर फिल्टरिंग म्हणतो त्याला, पाणी शुद्धीकरण. हे बाकीचे का नाही, तर सेल्टिंग इज दी ऑड आउट बिकॉज द रेस्ट ऑफ 3 आर प्रिझर्वेटिव्ह मेथड. बघा ते का बरं म्हटले, बाकीचे जे तर प्रिझर्वेटिव्ह मेथड आहेत. हे आपण याच्यातनं काय करतो, अन्न सुरक्षित करतो. आपण स्टोरिंग म्हणजेच फ्रीजिंग करणे, स्टोरिंग करणे, हे ड्राईंग करणे, याच्यातनं आपण अन्न सुरक्षित करतो. पण जे सॅटलिंग आहे त्याच्यातनं आपण पाणी शुद्धीकरण करतो. बघू आता आपण नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नाव वी आर सी क्वेश्चन नंबर 5 दॅट इज अ कम्प्लीट द चार्ट बिलो. आपल्याला चार्ट दिला तर आपल्याला कम्प्लीट करायचं. बघा ते सिरियल नंबर दिले आहे 1 to 4, फूडस्टफ्स दिले म्हणजे काही पदार्थ दिलेले आहेत आणि अडल्टरंट त्याच्यामध्ये कशाची भेसळ करतो आपण लिहायचं आहे. बघा आता इथे अडल्टरंट दिलेलं आहे मिथॅनिल येलो. बघायचे आन्सर तुम्हाला खाली दिसत असतील. मिथॅनिल येलोमध्ये आपण मिथॅनिल येलो हा आपण जो सबस्टन्स आहे, हा कलर आहे, तो कशात ॲड करतो. सो बघा तर करतो आपण टर्मरिक पावडरमध्ये. टर्मरिक पावडर म्हणजे हळदमध्ये आपण तो ॲड करतो. देन बघा इथे दिले आपल्याला फूडस्टफ्स दिलेला आहे. फूडस्टफ दिलेला आहे दॅट इज अ ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर म्हणजेच काय, काळी मिरी म्हणतो आपण मराठीमध्ये. त्याच्यात आपण काय अडल्टरंट करतो, काय भेसळ करतो, दॅट इज पपया सीड. आपण जे म्हणतो किंवा पपयाच्या बिया असतात बघा, त्याच्यात ॲड करतो. कारण काळी मिरी आणि पपयाची बिया हे सेम दिसतात, त्यामुळे ते पपयाची बिया ॲड करतात. देन सी बघा 3 नंबरचं आपल्याला अडल्टरंट दिले आयरन फिलिंग म्हणजे स्लो किस, लोखंडाचा किस आपण म्हणतो. तो कशात ॲड करतात ते दॅट इज रवामध्ये ते ॲड करतात. म्हणून आपले बघा रवा वगैरे बदलताना रवा आधी चाळून घेते. ओके, देन बघा 4th नंबर फूडस्टफ दिला आपल्याला हनी, मध दिलेला आहे. त्याचे अडल्टरंट काय आहे, त्याच्यात आपण कशाची भेसळ करतो, दॅट इज अ शुगरची आपण त्याच्यात भेसळ करतो. ओके, बघा क्वेश्चन पण झाला आपला. आता बघू नेक्स्ट क्वेश्चन. दॅट इज अ क्वेश्चन नंबर 6. काय बघा तो आता, एक्सप्लेन वाय दिस हॅपन्स अँड सजेस्ट पॉसिबल रिमेन्स. बघा आता असं का होतं आणि त्यावर आपण काय उपाय सुचवू शकतो, आपल्याला हा क्वेश्चन विचारला आहे. तर बघा ए दिले इथे क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड.
अन्नाची गुणात्मक नासाडी जर होत असेल तर तुम्ही काय कराल? बघा आता वेस्टेज ऑफ फूड कॅन द आयदर बी क्वालिटेटिव्ह ऑर द क्वांटिटेटिव्ह. फूड वेस्टेज ऑफ फूडचे 2 टाईप आहे. एक म्हणजेच क्वालिटेटिव्ह म्हणजेच काय तर गुणात्मक, आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजेच काय संख्यात्मक. तर बघा आता क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड इज कॉज बाय, तर खाली काही कॉजेस दिले आपल्याला ते बघू आपण. एक्सेसिव्ह यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ह, आपल्या अन्न संरक्षणाचे प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्याने देखील गुणात्मक नासाडी होत असते. ओव्हर कुकिंग ऑफ फूड, जास्त प्रमाणात अन्न शिजवल्यावर. वॉशिंग व्हेजिटेबल्स आफ्टर कटिंग देम, आपण सपोज आपण भाजी घेतली, भाजीला धुण्याच्या अगोदर कट केली, त्याच्यामुळे देखील होतं. देन युजिंग रॉंग मेथड ऑफ प्रोटेक्टिंग फूड, अन्न संरक्षणाच्या चुकीच्या मेथड्स वापरल्यामुळे देखील होतं. देन मिसहँडलिंग ऑफ फूड प्रोटेक्ट लाईक फ्रूट्स एक्सेट्रा, आपलं योग्य हाताळणी होत नाही, मिसहँडलिंग होते फूडची. आता सपोज फ्रूट्स असतात, सपोज आता ग्रॅप्स असेल किंवा इतर काही फ्रूट, ग्रॅप्सला खूप त्याची जर मिसहँडलिंग झाली तर ते जास्त काळ टिकत नाही, ते खूप नाजूक फळ आहे. देन क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड कॅन बी प्रिव्हेंट बाय दी अडॉप्टिंग स्टेप्स लाईक कंट्रोलिंग द यूज प्रिझर्वेटिव्ह, टेकिंग केअर वाईल कुकिंग फूड द प्रिव्हेंट इट फॉर बिगिन overcook or undercook, using proper methods of storage etc. तर बघा आपण अन्न जे असतं ते कमी पण जर देखील आपण कमी प्रमाणात जरी शिजवलं तरी ते वेस्टच होतं, आणि जास्त प्रमाणात देखील शिजवलं तरी ते वेस्ट होतं. बघा आता सेकंड, द कुक राईस अंडरडन. बघा आता जो भात असतो तो कच्चा राहिलेला आहे, तर तुम्ही काय कराल? भात अर्धा कच्चा राहिलेला आहे. वेन द सफिशियंट वॉटर इज नॉट ॲडेड वाईल कुकिंग द राईस, जर आपण योग्य प्रमाणात पाणी नाही टाकलं तर तो भात कच्चा राहतो. देन इट मे रिमेन्स अंडरडन. इट द कुक राईस द अंडरडन इट कॅन द युजेस टू मेक सम फूडस्टफ्स इन दी विच इट कॅन बी रियूज. तर आपण त्या भाताचा रियूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल अंडरडन राईस कॅन बी यूज प्रिपेअर खीर. बघा आता भाताची खीर करतो आपण, तसं आपण खीर बनवून त्याचा रियूज करू शकतो. खीर इन दी विच इट कॅन कुक अप फर्दर विथ मिल्क, किंवा आपण दुधासोबत टाकून तो भात देखील खाऊ शकतो. ओव्हर इट कॅन फर्दर बी कुक टू मे पापड्स, किंवा आपण त्याच्याऐवजी आपण पापड देखील बनवू शकतो किंवा दुधासोबत खाऊ शकतो. और समथिंग एल्स विच वुड अवॉइड द वेस्टेज, ते वेस्टेज होण्यापासून अशा खूप साऱ्या पद्धती आहेत. ओके, तर बघा आता नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज द wheat that was bought is the bite moist. आपण जे गहू खरेदी केला आहे तो ओलसर आहे, तर तेव्हा तुम्ही काय कराल? इफ द wheat which was brought was a little moist, याच्यामध्ये थोडा ओलसरपणा असेल तर इट कुड बी ड्राय अंडर द सन, आपण त्याला उन्हात वाळू घालू. टू रिमूव्ह देअर मॉइश्चर, त्याचा जो ओलसरपणा आहे तो आपण रिमूव्ह करण्यासाठी आपण उन्हात टाकू त्याला. इट is important to remove this moisture because before grinding the wheat or storing it is because it can act a factor for the growth of microorganism leading to its spoilage. बघा आता आपण दळण दळतो, म्हणजेच बघा ग्राइंडिंग म्हणजे दळणे. गहू वगैरे दळायला न्यायच्या आधी आपल्याला तो उन्हात सुकवावा लागतो, कारण जर आपण गहू दळले चक्कीवर, त्याच्यामुळे काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते, त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची त्याच्यामध्ये वाढ होत असते. ओके, त्याच्यामुळे काय होतं, मग ते स्पॉईल म्हणजे खराब होतो. देन बघा द टेस्ट ऑफ योगर्ट इज टू सोअर अँड स्लाइटली बिटर. बघा आता योगर्ट म्हणजे काय, दहीचे जी चव असते ही आंबट होते किंवा कडवट लागते आपल्याला, तेव्हा तुम्ही काय कराल? द टेस्ट ऑफ योगर्ट कुल टर्न अ लिटल सोअर बिकॉज इट अंडरगोज टू मच फर्मेंटेशन. बघा दह्याची चव जी आहे ती आपल्याला आंबट लागते किंवा कडवट लागते, का बरं होते तसं? दे आर बिकॉज फर्मेंटेशन म्हणजेच काय? फर्मेंटेशन म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक आंबवलेले जातात. दही जे ते प्रमाणापेक्षा जास्त आंबवले गेलेले असल्यामुळे ते देखील खराब होतं. द फर्स्ट थिंग वुल बी स्टोअर द योगर्ट इन द कोल्ड इन्व्हायरमेंट, ते आपल्याला थंड जागी ठेवायला पाहिजे. टू स्टॉप फर्दर सोअरिंग ऑफ द योगर्ट, कारण त्याच्यामुळे त्याला आंबटपणा येणार नाही. दिस योगर्ट कॅन देन बी यूज इन द मेक स्वीट्स, लस्सी ऑर दिस सम अदर डेलिके लाईक सिंधी करी. आपण ते दहीचं रियूज देखील करू शकतो. कशामध्ये?
तर लस्सीमध्ये बघा, लस्सी पितो आपण, त्याच्यामध्ये आपण त्याचा रियूज करू शकतो, किंवा सिंधी करी नावाचा पदार्थ आहे त्याच्यामध्ये देखील आपण त्याचा रियूज करू शकतो. ओके. देन बघा कट फ्रूट्स हॅव अ टर्न ब्लॅक. जे कापलेले फळं असतात ते काही वेळानंतर काळे पडतात. सपोज आपण ॲपल कापलं, अर्धं खाल्लं आणि अर्धंच राहू दिलं बाहेर, ते थोड्या वेळाने त्याच्यावरच काळपट रंग येतो. तो ते आला तर तुम्ही काय कराल बघा. तर कट फ्रूट्स टर्न ब्लॅक ड्यू टू ऑक्सिडेशन. कारण काय होतं त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होतं, ऑक्सिडीकरण होतं, त्याच्यामुळे ते ब्लॅक होतात. स्मॉल अमाऊंट ऑफ लेमन ज्यूस शुड बी अप्लाइड टू द सरफेस ऑफ कट फ्रूट्स ॲज द प्रिव्हेंट द ऑक्सिडेशन ऑफ द फ्रूट्स. त्याच्यावर काय उपाय आहे तर बघा. तर सपोज आपण फ्रूट कट केलं, त्याच्यावर तुम्ही लेमन ज्यूस अप्लाय करा, लेमन ज्यूस लावा, त्याच्यामुळे ते खराब होणार नाही. त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन जी क्रिया आहे ही स्टॉप होईल, थोडी कमी प्रमाणात होईल. देन बघा. तर क्वेश्चन नंबर 7, गिव्ह रिझन्स. कारणे द्या. बघू आपण. फूड रिमेन्स सेफ ॲट 5 डिग्री सेल्सिअस. अन्न आपलं 5 डिग्री सेल्सिअसलाच का सुरक्षित राहतं? का बरं जास्त किंवा कमी सेल्सिअसला ते सुरक्षित राहत नाही? आणि सेकंड आहे, नाव डेज फूड सर्व बफे स्टाईल ड्युरिंग लार्ज गॅदरिंग. मोठ्या समारंभामध्ये आपल्याला बघा बफे स्टाईलमध्ये सर्व करतात. बफे म्हणजे ते स्वतः जाऊन अन्न घ्यायचं, त्या स्टाईल हा बफे स्टाईल म्हणतो. त्याचे आन्सर बघू आपण आता. तर बघा हे पहिल्याच आन्सर आहे आणि दॅट इज अ सेकंड. फूड रिमेन्स सेफ ॲट 5 डिग्री सेल्सिअस बिकॉज द टेम्परेचर प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर बघा 5 डिग्री सेल्सिअसला अन्न सुरक्षित का राहतं? कारण त्या तापमानाला ग्रोथ, मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ प्रिव्हेंट म्हणजे थांबते, जास्त प्रमाणात होत नाही. मायक्रो ऑर्गॅनिझम युजली रिक्वायर हॉट हंबल प्लेस टू ग्रो. बघा. आता जे सूक्ष्मजीव असतात त्यांच्या वाढीसाठी त्यांना हॉट आणि हमिड प्लेसची गरज असते, म्हणजे उष्ण आणि दमट जागेची गरज असते. वेअर्स ॲट द टेम्परेचर दे कॅन नॉट ग्रो. त्या टेम्परेचरमध्ये ते ग्रो होत नाही, त्यांची वाढ होत नाही. आणि सर्वायू म्हणजे ते तिथे वाढत देखील नाही, जिवंत पण राहत नाही. देअर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आर इनिबिटेड ॲट द टेम्परेचर. त्यांच्यामध्ये त्या टेम्परेचर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असतात त्या इनिबिट होतात, स्टॉप होतात, म्हणजे जैविक क्रिया होत नाही. आणि बघा सेकंड आहे, नाऊ डेज फूड्स आर सर्व इन बफे स्टाईल ड्युरिंग लार्ज गॅदरिंग. जे आपलं मोठ्या मोठ्या समारंभामध्ये बफे स्टाईल डिनर देतात, तर तेव्हा का देतात ते? द प्रिव्हेंट द वेस्टेज ऑफ फूड. अन्न वाया जाऊ नये म्हणून ती पद्धत आता यूज केली जाते. एव्हरी इंडिव्हिज्युअल कॅन चूज व्हॉट टू ईट अँड हाऊ मच टू ईट. प्रत्येक व्यक्तीला जेवढी गरज असते, स्वतःला जेवढी भूक असते, तो तेवढंच स्वतःच्या हाताने अन्न घेत असतो. अकॉर्डिंग टू देअर विश अँड थर्स्ट प्रिव्हेंट द वेस्टेज ऑफ फूड. त्याच्या इच्छेनुसार त्याला जेवढं लागतं खायला तेवढंच घेतो, त्याच्यापेक्षा जास्त घेत नाही. त्याच्यामुळे काय होतं, फूड वेस्टेज होत नाही, म्हणून बफे स्टाईल आता यूज करतात मोस्टली. बघा. आता आपण फुल एक्सरसाइज बघितली. व्हिडिओ थोडा लेंदी झाला आहे बिकॉज एक्सरसाइज खूप मोठी होती. ओके. बघा. आता तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेले प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा. आपण आता नेक्स्ट चॅप्टर लवकरच स्टार्ट करू. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.